नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं आपल्या 2023 आणि 24च्या पीक विम्या संदर्भातल्या महत्त्वाच्या अशा अपडेटमध्ये। तर राज्य सरकारच्या माध्यमातून आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून पीक विमा कंपन्यांकडे जो काही पीक विमा दिलेला होता, तर तो पीक विमा कंपन्यांनी किती शेतकऱ्यांना पात्र केलेला आहे किंवा किती जिल्ह्यांना पात्र केलेला आहे आणि या जिल्ह्यामध्ये प्रत्येकी जिल्ह्याला किती वितरित केलं गेलेलं आहे आणि कोणत्या पिकासाठी वितरित केलं गेलं आहे याची सविस्तर अपडेट आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर असे शेतीविषयक नवीन व्हिडिओ बघण्यासाठी सर्वात अगोदर आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा। व्हिडिओ पूर्ण बघा, व्हिडिओ कुठे स्क्रिप्ट करू नका, जेणेकरून तुमच्या जिल्ह्यासाठी किती रक्कम ही पात्र झालेली आहे किंवा तुमच्या जिल्ह्यामध्ये किती शेतकरी पात्र झालेले आहे किंवा कोणत्या पिकासाठी पात्र करण्यात आलेला आहे याची सविस्तर अपडेट तुम्हाला घर बसल्या मिळणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, 34 जिल्ह्याचं पीक विम्या संदर्भातलं वाटप जे आहे ते आपण बघणार आहोत। तर खरीप हंगाम 2024 मधील 34 जिल्ह्याच्या वाटपाचा जे काही दुसरा टप्पा आहे, तर म्हणजे डबल पीक विमा वाटप चालू झालेले आहे। तर यामध्ये पहिला जिल्हा जो आहे तो म्हणजे अहमदनगर। तर अहमदनगर जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर अहमदनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा 80,445 शेतकऱ्यांसाठी खरीप हंगाम 2023 आणि 24चा दुसऱ्या टप्प्यातील पीक विम्याचं वितरण केलं गेलेलं आहे। आणि त्यानंतर नाशिक जिल्हा असेल तर नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा जे काही शेतकरी पात्र करण्यात आलेले आहे, तर त्या शेतकऱ्यांची संख्या जी आहे ती म्हणजे 81,000 शेतकरी 590 शेतकरी हे दुसऱ्या टप्प्यासाठी पात्र करण्यात आलेले आहे। आणि या शेतकऱ्यांच्या खात्यावरती सुद्धा जो काही पीक विमा आहे तो पीक विमा जमा केला गेलेला आहे। तर त्यामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून जो काही उर्वरित पीक विमा आहे तो या शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केला जाणार आहे। त्यानंतर चंद्रपूर जिल्हा असेल तर चंद्रपूरमध्ये सुद्धा 9,525 क्लेम हे पीक विमा कंपनीच्या माध्यमातून पास करण्यात आलेले आहे। आणि त्याचबरोबर कोल्हापूर जिल्हा असेल तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा पहिल्या टप्प्यामध्ये 280 शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला आहे आणि दुसऱ्या टप्प्यासाठी जे काही आहे ते 1,038 शेतकऱ्यांना पीक विमा हा मिळालेला आहे। त्यानंतर पाचवा जिल्हा जो आहे तो म्हणजे जालना। तर जालना जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर शेतकरी मित्रांनो, जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा दुसऱ्या टप्प्यामध्ये आता सध्या 3,15,000 शेतकरी जे काही आहे ते पात्र करण्यात आलेले आहे। आणि या शेतकऱ्यांना सुद्धा आता लवकर जे काही पीक विम्याचं वितरण आहे ते केलं जाणार आहे। त्यानंतर सहावा जिल्हा आहे तो म्हणजे गोंदिया। तर गोंदिया जिल्ह्यामध्ये सुद्धा 916 शेतकरी पात्र करण्यात आलेले आहे। आणि सोलापूर जिल्हा जर बघितला तर सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा सरासरी 1,83,591 जे काही शेतकरी आहे ते पात्र करण्यात आलेले आहे। तर सोलापूरमध्ये जर शेतकरी संख्या बघितली तर शेतकरी संख्या ही सर्वाधिक पात्र करण्यात आलेली आहे। आणि त्यानंतर जळगाव जिल्हा असेल तर जळगाव जिल्ह्यामध्ये सुद्धा 65,850 जे काही शेतकरी आहे ते पीक विम्यासाठी पात्र केले गेलेले आहे। त्यानंतर सातारा जिल्हा असेल तर सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा 832 जे काही शेतकरी आहे ते पात्र करण्यात आलेले आहे। त्यानंतर छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये अद्याप एकही रुपयाचं वितरण केलेलं नव्हतं, परंतु पहिला टप्पा आणि दुसरा टप्पा सोबतच वितरण केला गेलेला आहे। त्यानंतर या जिल्ह्याची जर शेतकरी संख्या बघितली तर पात्र शेतकरी संख्या 2,01,258 शेतकरी जे आहे ते पात्र करण्यात आलेले आहे। त्यानंतर पालघर असेल तर पालघर जिल्ह्यामध्ये सुद्धा 170 शेतकरी, तर रायगड जिल्ह्यामध्ये 109 शेतकरी, तर वाशिम जिल्ह्यामध्ये 1,65,000 शेतकरी 65,649 जे काही शेतकरी आहे ते पात्र करण्यात आलेले आहे। त्यानंतर बुलढाणा जिल्हा असेल तर बुलढाणा जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा सरासरी जी काही शेतकऱ्यांची आकडेवारी आहे ती सर्वाधिक आकडेवारी समोर आलेली आहे आणि ती 2,35,751 जे काही शेतकरी आहे हे दुसऱ्या टप्प्यासाठी पात्र करण्यात आलेले आहे। त्यानंतर नंदुरबार जिल्हा असेल तर नंदुरबार जिल्ह्यामध्ये सुद्धा 4,716 शेतकरी जे काही आहे ते पात्र करण्यात आलेले आहे। त्यानंतर सांगली जिल्हा असेल तर सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा सर्वाधिक शेतकऱ्यांचा आकडा हा आलेला आहे, तर सरासरी 3,09,000 शेतकरी जे आहे ते सांगली जिल्ह्यामध्ये पात्र करण्यात आलेले आहे। आणि त्यानंतर यवतमाळ जिल्हा असेल तर यवतमाळ जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर शेतकरी मित्रांनो, यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुद्धा 3,94,660 शेतकरी, तर अमरावती जिल्ह्यातील 1,15,815 शेतकरी, तर त्यानंतर गडचिरोली असेल तर गडचिरोलीमध्ये सुद्धा 4,099 शेतकरी, तर धाराशिव जिल्ह्यामध्ये 5,49,016 जे काही शेतकरी आहे
ते पात्र करण्यात आलेले आहे आणि सरासरी त्याच्या माग धाराशिव जिल्ह्याचा सुद्धा मोठ्या प्रमाणावरती नंबर लागलेला आहे आणि या धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावरती शेतकरी जे काही आहे ते पीक विम्यासाठी दुसऱ्या टप्प्यासाठी पात्र केले गेलेले आहे आणि या शेतकऱ्यांना सुद्धा राज्य सरकारच्या माध्यमातून आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून जो काही व्यापक पीक विमा आहे तो व्यापक पीक विमा जो आहे तो त्यांच्या खात्यावरती येत्या 2 दिवसामध्ये जमा केला जाणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, लातूर जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा 4,20,016 शेतकरी हे आहे ते पीक विम्यासाठी पात्र केले गेलेले आहे आणि त्यानंतर परभणी जिल्हा असेल तर परभणी जिल्ह्यामध्ये 4,90,086 शेतकरी, तर वर्धा जिल्ह्यातील 16,397 शेतकरी, तर नागपूर जिल्ह्यामध्ये 13,087 शेतकरी आणि त्याचबरोबर हिंगोली जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर हिंगोली जिल्ह्यामध्ये त्याच्यापेक्षाही अधिक आकडावारी जे आहे ते आपल्या समोर आलेले आहे। तर हिंगोली जिल्ह्यामध्ये 4,47,842 शेतकरी जे आहे ते पात्र करण्यात आलेले आहे आणि सरासरी हिंगोली जिल्ह्यामध्ये सर्वाधिक पीक विमा जो आहे तो वाटप केला गेलेला आहे। त्यानंतर अकोला जिल्हा असेल तर अकोला जिल्ह्यामध्ये सुद्धा 1,07,24 शेतकरी, तर धुळे जिल्ह्यामध्ये 32,031 शेतकरी, तर पुणे जिल्ह्यामध्ये 2,434 जे काही शेतकरी आहे ते पात्र करण्यात आलेले आहे आणि या शेतकऱ्यांच्या खात्यावरती सुद्धा लवकर जो काही पीक विमा आहे तो त्यांच्या खात्यावरती हेक्टरी जमा केला जाणार आहे। तर त्यामध्ये धुळे जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर धुळे जिल्ह्यामध्ये सुद्धा 32,031 शेतकरी, तर पुणे जिल्ह्यामध्ये 2,424 शेतकरी, तर ठाणे जिल्ह्याच्या जर आपण आकडेवारी बघितली तर ठाणे जिल्ह्यामध्ये सुद्धा 4,301 शेतकरी, तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 461 शेतकरी जे आहे ते पीक विम्यापासून पात्र झालेले आहे। तर नांदेड जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा बहुतांश शेतकरी हे दुसऱ्या टप्प्यासाठी पात्र केले गेलेले आहे। तर या शेतकऱ्यांना सुद्धा 5 लाख शेतकरी यामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये पात्र केले गेलेले आहेत। तर बीड जिल्हा असेल तर बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा 8 लाख शेतकरी पात्र दुसऱ्या टप्प्यासाठी 8,13,649 शेतकरी दुसऱ्या टप्प्यासाठी पात्र केले गेलेले आहे। तर शेतकरी मित्रांनो, अशा पद्धतीने राज्यातील 34 जिल्ह्यातील दुसऱ्या टप्प्यातील पीक विम्या संदर्भातील महत्त्वाचं असं अपडेट आपण बघितलेलं आहे। तर यामध्ये हेक्टरी जर आपण विचार केला तर हेक्टरी एका शेतकऱ्यासाठी या जिल्ह्यामध्ये 25 कोटी अग्रिमची जी काही रक्कम आहे ती जमा केली जाणार आहे आणि ती आता कोणत्या पिकासाठी जमा केली जाणार आहे तर त्यामध्ये सोयाबीन असेल, कापूस असेल, तूर असेल, उडीद असेल, मूग असेल, तर जे काही पिकं आहे जिल्ह्यातील या पिकांसाठी हा पीक विमा जमा केला गेलेला आहे। त्यानंतर कांदा या सर्व पिकांच्या 25% अग्रिमचा पीक विमा मिळणार आहे आणि यात सोयाबीनसाठी हेक्टरी जर आपण विचार केला तर हेक्टरी 5,500 रुपये ते 20,000 पर्यंतचा जो काही पीक विमा आहे तो येत्या 2 दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती राज्य सरकारच्या माध्यमातून आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून जमा केला जाणार आहे आणि इतर पिकांसाठी 4,500 ते 4,500 ते 4,500 इतका जमा केला जाणार आहे आणि इतर जे काही आहे तर त्या पिकांसाठी सुद्धा हा जो काही पीक विमा आहे तो दिला जाणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, ही होती 34 जिल्ह्यातील दुसऱ्या टप्प्यातील महत्त्वाचं असं अपडेट। तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा। आवडला तर लाईक शेअर करा, नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओ सोबत, तोपर्यंत सर्वांना धन्यवाद।